गुड आफ्टरनून. मी केंद्रीय संजय देवीदास, श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कारेगाव, तालुका धर्माबाद, जिल्हा नांदेड येथे मी 12वी आणि 11वीच्या मुलांना इंग्रजी हा विषय शिकवतो. आज तुम्हाला 12वीचा जो आपला बोर्डाचा पेपर आहे त्या बोर्डाच्या पेपरबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा पेपर हा आपल्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचा असतो, कारण अलीकडं परीक्षा ह्या पद्धती बदललेल्या आहेत. आर्ट्सची मुलं असतील, सायन्सची मुलं असतील किंवा कॉमर्सची मुलं असतील, त्या मुलांना सोप्या पद्धतीमध्ये मी पेपर तुम्हाला सांगणार आहे. मुळामध्ये आपल्याला पेपरचं पॅटर्न जर चांगल्या प्रकारचं माहीत झालं तर आपण चांगल्या प्रकारचे मार्क आपल्याला पडू शकतात. तर आता आपण आज पेपरबद्दलची माहिती पाहणार आहोत. आता आपला पेपर हा बोर्डाचा 80 मार्काचा आहे. सगळे मार्क आपल्याला 100 मार्काचे असतात, परंतु 80 मार्क हे थेरीला असतात आणि 20 मार्क हे ओरल टेस्टला आपले असतात. ओरल एक्झाम ही स्कूलमध्ये आपल्या होते. आता हे पेपरबद्दल पाहत असताना पेपरचे आपल्या 4 सेक्शन पडतात विद्यार्थ्यांना. विद्यार्थी मित्रांनो, 4 सेक्शन पडतात. पहिलं सेक्शन जे आहे ते सेक्शन आपण ज्याला फर्स्ट सेक्शन म्हणतो, त्या फर्स्ट सेक्शनमध्ये आपल्याला 34 मार्क्स आहेत आणि हे 34 मार्क्स क्वेश्चन नंबर फर्स्ट ए, त्याच्यानंतर B1 क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आणि B2, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये A आणि B असे हे सगळे 34 मार्क्स तुम्हाला एक्झाममध्ये आहेत. आता यामध्ये पाहत असताना आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मध्ये एक सीन पॅसेज दिला जातो. आता या सीन पॅसेजमध्ये तुम्हाला आकलनावर आधारित तो प्रश्न आहे. कॉम्प्रिहेन्शन आपण ज्याला म्हणतो, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन असतो. त्यामध्ये आपल्याला दिलेला एक्स्ट्रॅक्ट जो आहे, जो 25-30 सेंटेन्सचा असेल कमी जास्त, तो तुम्हाला रीड करायचा असतो. आता विद्यार्थ्यांना तुम्हाला माहीत आहे की आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपल्याला 8 चॅप्टर्स आहेत अभ्यासासाठी. त्या 8 चॅप्टर्सपैकी एका चॅप्टरवर तुम्हाला हा सीन पॅसेज एक्स्ट्रॅक्ट दिला जातो आणि तो तुम्हाला रीड करायचा आहे. रीड व्यवस्थित करायचा, 1-2 वेळेस तो वाचायचा आणि दिल्यानंतरच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्यात. आता